खवय्यांनो नमस्कार, फार मनापासून तुमचं आजच्या भागामध्ये स्वागत. आपल्या लाडक्या गरमागरम चविष्ट कार्यक्रमात ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये, आपल्या घरची चव. खवय्यांनो, जेव्हा एखादा माणूस आपल्या समोर शहाणपणा करतो, शहाणपणा, तेव्हा आपण त्याला काय म्हणतो? हॅलो, जरा शांत राहा, मी 12 गावचं पाणी प्यायलोय. आज ज्या इथे येणार आहेत त्या तब्बल 50 देशांचं पाणी प्यायलेले आहेत. फार मनापासून स्वागत करूया एका तरुणीचं, फक्त 78 वर्षाच्या तरुणीचं, आरती जोशी यांचं. या नमस्कार. खूप छान वाटले. वा वा वा. या, कसे आहात तुम्ही? एकदम मजेत. वा, खूप वर्षांनी, खूप महिन्यांनी मला आजीला भेटल्यासारखं वाटलं. आजी म्हणून चालेल ना? अगदी अगदी. बरं, उभारायला काही प्रॉब्लेम नाही ना? नाही, काही नाही. 82 सालापासून थ्रोबॉल अजूनही मी खेळते. म्हणजे गोळा फेक, थ्रोबॉल. थ्रोबॉल बॉल घ्यायचा आणि टाकायचा. तुम्ही फेकत नाहीयेत ना? नाही नाही, फेकणार नाही. तुम्ही कुठले आहात प्रॉपर? पुण्याची. पुण्याचे आहात. पुण्याची. आज आपली फार जमणार आहे. मजा अगदी करूया. नक्कीच. तुम्ही मला खूप बरं वाटेल, कारण माझा मुलगा 7 समुद्रा पलीकडे आहे. कुठे? अमेरिकेत आहे. बर. मुलगा, सून, नातू वगैरे. आणि तुला भेटल्यावर अगदी म्हणजे मुलगा, नातू सगळ्यांना भेटल्यासारखं मला वाटतंय. किती अगदी छान. हो. आता तुम्ही एवढ्या उत्साहात इथे आलेला आहात म्हणल्यानंतर बर. मी आल्या गिफ्ट हॅम्पर देऊन तुमचं स्वागत करतो. बापरे, तुम्हाला आवडेल ना? नक्की नक्की. खरं सांगा, किती वय वाढलं तरी गिफ्ट घ्यायला आवडतात की नाही? नक्कीच नक्की. शेवटचं गिफ्ट तुम्हाला कोणी दिलं होतं? आताच बाईक रॅलीच आमची ठाण्याला झाली, ती नववर्ष स्वागत यात्रा. तर तेव्हा पुढारी तर्फे त्यांनी घेतली ती. तुम्ही बाईक चालवली? म्हणजे काय, 60 वर्ष ऑफिशियल चालवते, अनऑफिशियल त्याच्या आधी. पुण्याची म्हटल्यावर काय आहे, सगळं आलं. बाईक आलं, स्विमिंग आलं. बरं झालं तुम्ही निवेदन करत नाही तर माझा जॉब कट झाला असता. अरे अरे अरे, तुझ्यासारखं कोणाला करता येईल का? आता उगीच खोटं नका बोलू. आपण एक काम करूया, आल्या आरती जोशींना एक छानसं गिफ्ट हॅम्पर देऊया. पण हे नुसतं गिफ्ट हॅम्पर नाहीये, तर हे पवित्रतेचं भंडार आहे. ऋषिकेश गंगाजल, शास्त्रशुद्ध ध्वनी आणि वेदशास्त्रांचा संगम, म्हणूनच अनुवेद स्नान म्हणजे पवित्र स्नान, यांच्याकडनं तुम्हाला मिळतं एक छानसं गिफ्ट हॅम्पर. अरे वा. मला एक तुम्हाला सांगायचंय प्रेक्षकांनो, खवय्यांनो, आपल्या घरामध्ये असे आजी असतात ज्यांचा उत्साह, ज्यांच्या हातची चव आपण अनबीटेबल म्हणतो. तुमच्या घरात अशी आजी असेल ना, त्यांना आमच्या कार्यक्रमात पाठवा. सगळ्यांनी भाग घ्यायला पाहिजे. एवढा संकर्षण आपल्यासाठी काम करतोय, एवढं चॅनल हे करतोय, तर सगळ्यांनी उत्साहाने भाग घ्या या कार्यक्रमात. 2011 पासून मी हा कार्यक्रम करतो. इतकं कौतुक कधी नाही झालं माझं. अरे कसं. चला स्वयंपाकघरात जाऊया. चला या 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 या. फार भारी वाटतंय मला तुम्हाला बोलून इकडे. नात्यांना जगण्या रंगत देऊ. आता मला सांगा, तुम्ही आमच्यासाठी, आमच्या प्रेक्षकांसाठी पहिला पदार्थ कोणता करताय? वरीचं सांदण. हे पारंपरिक आहे, म्हणजे 600 वर्षापूर्वीपासून चालत आलेलं आहे की उपासासाठी, म्हणून ते जास्त चांगलं आहे. तुम्हाला कोणी शिकवला हा पदार्थ? आईनी. आईने. फारच छान. वा. तर या आजींच्या हातून वरीचं सांदण बघूया. लागणारं साहित्य काय ते पटकन घेऊन या. आजीबाई, बोला. लागणारं साहित्य काय ते सांगा आम्हाला. हे वरीची रवा काढलेला आहे. म्हणजे आधी पहिल्यांदी वरी चांगली स्वच्छ धुतली, नंतर ते पाणी काढून पंचावर वाळत टाकली, आणि मग वाळल्यावर मिक्सर मधनं काढलेला आहे. हा वरीचा रवा आहे. नंतर हे साजूक तूप आहे, हे ओलं खोबरं आहे, ड्रायफ्रूट आहेत, वेलचीची पावडर आहे, हा गूळ आहे, सुंठपूड, मीठ, आणि आता आंब्याचा सीझन आहे ना, मग त्याच्यात पोटात काहीतरी पाहिजे, म्हणजे आंबा घाला, फणस घाला, खजूर घाला, काहीतरी आतमध्ये, म्हणून त्या आंब्याचं हे केलेलं आहे. बरं, ठीक आहे. आणि दूध आहे आणि पाणी. चला, आता आपण वरीचं सांदण करायचं आहे. हो. लागणारं साहित्य पाहिलं. कृती पहिल्यांदा काय करायची आहे? कृती पहिल्यांदा आपण कडलं बरं ठेवूया. मी तुम्हाला मदत करतो. हो, चालेल चालेल. हा, हा, तूप घालू? हो, घाल. बरं, मला सांगा, हा. किती देश फिरलायत तुम्ही? 56. बर, यात सगळ्यात आपण- जास्त कोणता देश आवडला? खरं सांगू, खरं सांगा. भारत. काय नाहीये आपल्या भारतात. खरंय खरंय. भारतामध्ये अशी माणसं आहेत म्हणून भारत सुंदर आहे. बरोबर आहे. आता आपली हे तूप संस्कृती. किती लागणार आहे? तूप एवढं पुरे का? अजून थोडस टाक. अरे बापरे, तुम्हाला बस, तुम्ही बस. नाही म्हणतच नाहीये. हा, बस बस बस. आता टाकू हे बरीच. घाला.
आता हे ढवळायचं ना? हो हो चांगलं बारीक करून. बर अजिबात घाई करायची नाही. अरे बापरे. हा मग नाही तर करपेल ना. बरं आता मला सांगा आजी, तुमच्या काही आवडी मला कळाल्या. तुम्हाला परदेश दौऱ्याला जायला आवडतं, थ्रोबॉल तुम्ही अजूनही खेळता, खेळते. अजून काय आवडी आहेत? बाईक रॅली आहे ना, मग माझा मुलुंडचा ग्रुप आहे. जनरली मग होतं असं की मुलं बाईकवर फिरतात आणि सुंदर सुंदर मुलींकडे पाहतात. मग तुम्ही बाईकवर फिरताना काय पाहायचात? असं सांगायचं का? मग ताटा घालूया पाणी. गरम पाणी आपण. घालू का? हो किती घालू? बस बस हा, तू घालत जा. बर हा हळू हळू हळू, एकदम नको, हळूहळू घाल, हळूहळू घाल. कशी करतोय मी स्वयंपाकात मदत? एकदम छान. बायकोला करतोस का अशी मदत? चला चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. बघ लगेच. हा घाल थोडं, कारण रवा तो फुलला पाहिजे. नाही फुलला तर मग ते कचट कचकच लागते. बघा बस बस बस. आता आपण गूळ आणि दूध असं दोन्ही त्याच्यात घालूया. चला, गुळ किती लागणार आहे बघा. हा, घाल घाल, सगळं लागणार आहे. गोड सगळं? पाहिजे. गोड आहे ना पण. हो. मग आता दूध घाल थोडं. बघा हा थोडं आता चिमूटभर मीठ टाक. हा ही सुंठ पूड टाक. हा हा म्हणजे बऱ्याच काय दिवसांनी- बाधत नाही ना. अगदी बरोबर. हा आता काय घालायचंय? वेलची हा, पावडर. हा वेलची पावडर घाल अजून. अरे बापरे. बस. आता जरा होत आलं ना की मग ड्रायफ्रूट. ड्रायफ्रूट. हा आणि थोडं खोबरं पोटात घालायचं आणि मग थोडं नंतर डोकं. बस बस. पोटात म्हणजे? पोटात म्हणजे आतमध्ये, त्याला पोटात म्हणतात. बरोबर. आणि बाहेर डेकोरेशनला करतो ते वेगळं. हे आत पोटात थोडं घातलं आपण. मला वाटलं हा पोटात म्हणजे असं नाही. तर त्याला इतकं छान तूप सुटलंय ना आजी, हा बा की ते फार त्याला एक टेक्स्चर येणं म्हणतो ना आपण. टेक्स्चर. हा बरोबर. आता आंब्याच्या फोडी घातल्या तरी चालते. मज्जा. हा घाल सगळ्या, मग नंतर डेकोरेशनला आहे आपल्याकडे. अप्रतिम. मस्त मस्त. आंब्याच्या फोडी पण आपण घातल्या. हो. त्याला छान तूप सुटलेलं आहे. सुटलंय. मला वाटतं हे झालंय का? झाले झाले. गॅस बंद करू? हो गॅस बंद कर. वा वा वा. हा आता काय करायचंय? ताटाला तूप लावायचं. हा बघा, तुम्हाला सांगतो आजीबाई, मी एवढा तत्पर आहे की काही कामं मी आधीच करून ठेवतो. किती हुशार आहे. बघा बरं, मग मी काढू का? हो काढ. वरीचं सांदण. चांदण एकदम छान. ठीक आहे. आता हे थापून घ्यायचं ना? हो